कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील माऊली चौकातील पुतळ्याची दुरवस्था झाली होती। महापालिकेने त्या पुतळ्याची डागडुजी करून रंगरंगोटी केली। त्यानंतर या पुतळ्याजवळ 19,84,000 रुपये खर्चून एक कारंजा उभारला, पण गेल्या 4 महिन्यात हा कारंजा 3 वेळा नादुरुस्त झाला। आता तर हा कारंजा काढून पुन्हा मूळ हौदाची डागडुजी सुरू केली आहे। त्यामुळे प्रत्येक काम निकृष्ट दर्जाचं करायचं ही महापालिकेची परंपरा कायम आहे। राजारामपुरीकडून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माऊली पुतळा आहे। काही वर्षांपूर्वी या पुतळ्याची दुरवस्था झाली होती। त्यानंतर कोल्हापूर महापालिकेने पुतळ्याची रंगरंगोटी करून सभोवताली शोभेची झाडं लावली। त्यानंतर 19,84,000 रुपये खर्चून सप्टेंबर 2025 मध्ये माऊली चौकात अत्याधुनिक कारंजा उभारला, पण हा कारंजा काही महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सुरूच झाला नव्हता। 4 महिन्यांपूर्वी या कारंजाचं उद्घाटन झालं आणि काही दिवसातच हा कारंजा बंद पडला। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यानं सुमारे 20 लाख रुपये खर्चून बनवलेला कारंजा अवघ्या 4 महिन्यात बंद पडला। त्यातून ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत स्पष्ट दिसून येते। महापालिकेचं प्रत्येक काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं। प्रत्येक कामातून ढपला पाडताना किमान त्या कामाचा दर्जा तरी चांगला असावा अशी भावना अधिकाऱ्यांमध्ये नाही। आता महापालिकेतील नव्या सभागृहानं तरी प्रशासनाला जाब विचारणं आवश्यक आहे।